Good afternoon students and welcome to my channel Easy Geometry with Raj. Today we are going to see the next topic, that is segment of circle. Segment of circle. मागच्या लेक्चरमध्ये आपण सेक्टर ऑफ सर्कल बघितलं होतं आणि सेगमेंट ऑफ सर्कल म्हणजे काय हे एकदा समजून घ्या. आता समजा हा जो सर्कल आपण काढलं ओ सेंटर असेल आणि इथे कुठले तरी हा पॉईंट ए घेतला, हा बी घेतला, इथे सी असेल, इथे डी असेल आणि समजा हे दोन पॉईंट जॉईन केले म्हणजे ती कॉर्ड जॉईन केली, तर हा जो भाग तयार होतो एवढा याला म्हणणार आहे सेगमेंट ऑफ सर्कल, सेगमेंट ए सी बी. आणि हा मायनर सेगमेंट आहे आणि हा मागचा जो असेल हा काय असणार आहे, मेजर सेगमेंट असणार आहे. नाव लिहिताना आपण सेगमेंट ए डी बी आणि हा सेगमेंट ए सी बी. आणि दोन्ही जर एकत्र केले तर आपल्याला काय मिळणार आहे, सर्कलचा एरिया मिळणार आहे. आता या ठिकाणी समजा ओ ए आपण कनेक्ट केला आणि ओ बी कनेक्ट केला तर या ठिकाणी एक सेंट्रल अँगल तयार होतो थीटा. ओके, मग जर आपल्याला ह्या शेडेड पोर्शनचा एरिया काढायचा असेल किंवा सेगमेंटचा एरिया काढायचा असेल तर त्याच्यासाठी अगोदर सेक्टरचा एरिया काढा. म्हणजे काय, एरिया सेक्टर ओ डॅश ए सी बी, ओके, मायनस ट्रायंगलचा करा, मायनस एरिया ट्रायंगल ओ ए बी आणि इज इक्वल टू एरिया ऑफ सेगमेंट ए सी बी. अशा पद्धतीने याचा फॉर्म्युला तयार झाला आहे. म्हणजे अगोदर सेक्टरचा एरिया काढायचा, ट्रायंगलचा एरिया काढायचा आणि त्याच्यावरून आपण सेगमेंटचा एरिया काढू शकतो. एक डायरेक्ट फॉर्म्युला पण याच्यासाठी. म्हणजे आता एक लक्षात घ्या, सेक्टरचा एरिया जर आपल्याला काढायचा असेल तर कुठल्याही सेक्टरचा एरिया काढण्यासाठी आपण फॉर्म्युला वापरतो थीटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर. मायनस ट्रायंगल असेल तर त्या ट्रायंगल कोणत्या टाईपचा आहे, तो इक्विलेटरल ट्रायंगल आहे का, राईट अँगल ट्रायंगल आहे का, किंवा हे आयसोस्केलस ट्रायंगल आहे का, किंवा स्केलिन आहे का. तर त्याच्याऐवजी एक जनरल फॉर्म्युला वापरतात 1/2 आर स्क्वेअर साइन थीटा. हा फॉर्म्युला कुठल्याही ट्रायंगलच्या एरियासाठी वापरला जातो. आर म्हणजे रेडियस ऑफ द सर्कल अँड थीटा मीन्स सेंट्रल अँगल. मग हे जर वापरलं तर याच्यावर आपण एरिया ऑफ सेगमेंट काढू शकतो, एरिया ऑफ सेगमेंट. आता हे दोन्ही फॉर्म्युले थोडेसे सिम्प्लिफाय करून एक नवीन फॉर्म्युला तयार झाला, एरिया ऑफ सेगमेंट इज इक्वल टू एरिया ऑफ सेगमेंट इज इक्वल टू. आता हे दोन्ही जर एकत्र केले तर याच्यापासून एक सिम्प्लिफाईड फॉर्म्युला तयार होतो. याच्यामध्ये आर स्क्वेअर कॉमन काढा आणि ब्रॅकेटमध्ये पाय थीटा अपॉन 360 मायनस साइन थीटा अपॉन 2 इज इक्वल टू एरिया ऑफ सेगमेंट. इज इक्वल टू एरिया ऑफ सेगमेंट. डायरेक्ट या फॉर्म्युल्याचा वापर करून सुद्धा तुम्ही एरिया काढू शकता या पद्धतीने. पण एक लक्षात ठेवा, जनरली बऱ्याच एक्झाम्पलच्या बाबतीमध्ये डायरेक्ट फॉर्म्युला वापरला तर उत्तर काढणं थोडंसं अवघड जातं, किचकट होतं. त्याच्याऐवजी एरिया ऑफ सेक्टर काढा, एरिया ऑफ ट्रायंगल काढा, दोघांचं सबस्ट्रॅक्शन करा आणि एरिया ऑफ सेगमेंट आपल्याला त्या ठिकाणी मिळतो, हे लक्षात ठेवा. एक फॉर्म्युला म्हणून तो लक्षात ठेवायला हरकत नाही, पण एक्झाम्पल सॉल्व करताना दोन सेपरेट व्हॅल्यू काढा आणि मग सबस्ट्रॅक्शन करा. ओके, याच्यावरती आधारित आहे प्रॅक्टिस सेट 7.4. त्याचा विचार आपण करूया. नंतर तुम्हाला मी मायनर सेगमेंट समजून सांगितलंय, मेजर सांगितलंय. जर समजा इथे एखादा डायमीटर काढला तर इथे समजा पी आणि क्यू घेतले तर पी ए क्यू हा जो सेगमेंट असेल हा हाफ सर्कल असेल किंवा सेमी सर्कल असेल, त्याला काय म्हणणार आहे, सेमी सर्क्युलर सेगमेंट. आणि वरचा सुद्धा काय असणार आहे, सेमी सर्क्युलर सेगमेंट. तर जसं एक्झाम्पल असेल त्यानुसार आपण याची व्हॅल्यू काढू शकतो. फॉर्म्युला लिहून घ्या, याच्यावरती आधारित आहे प्रॅक्टिस सेट 7.4. प्रॅक्टिस सेट 7.4 त्याचा विचार आपल्याला करायचा आहे. नाव सी द फर्स्ट एक्झाम्पल. फर्स्ट एक्झाम्पल इन फिगरमध्ये काय दिलं आहे बघा. इन फिगर ए इज द सेंटर
In figure, A is the center. A is the center. Angle ABC is equal to 45 degree. AC is equal to 7√2 centimeter. Find the area of segment. Find the area of segment BXC. सेगमेंट BXC त्याचा एरिया आपल्याला काढायचा आहे. मग आता फॉर्म्युला आपण वापरणार आहोत. डायरेक्ट फॉर्म्युला वापरण्याऐवजी आपण स्टेप बाय स्टेप जाऊया. इथे देताना अँगल ABC दिलाय, सेंट्रल अँगल दिलेला नाहीये. इथे हा ABC दिलाय, हा 45 आहे, हा काय 45 आहे, हे लक्षात घ्या. मग आता आपल्याला सेंट्रल अँगल एकदा काढावा लागेल. हा इथला अँगल काढायचा असेल. इन ट्रायंगल ABC, इन ट्रायंगल ABC, ह्या ट्रायंगलचा जर विचार केला तर साइड AB इज कॉन्ग्रुएंट टू AC. साइड AB इज कॉन्ग्रुएंट टू साइड AC, कारण दोन्ही एकाच सर्कलच्या रेडियस आहेत, म्हणजेच त्या कॉन्ग्रुएंट असतील. म्हणजे आपण कारण देणार रेडाय ऑफ सेम सर्कल. रेडाय ऑफ सेम सर्कल. बरोबर आहे. आणि मग जर ह्या साईड सारख्या असतील तर हे अँगल सुद्धा सारखे. देअरफॉर अँगल ACB इज इक्वल टू अँगल ABC इज इक्वल टू 45 डिग्री. आणि रिझन काय देता येईल मग? अँगल्स ऑपोजिट टू कॉन्ग्रुएंट साइड. अँगल्स ऑपोजिट टू कॉन्ग्रुएंट साइड्स. एकरूप बाजू समोरचे कोण सुद्धा एकरूप असतात, त्यांची मापं सारखी असतात. मग आता ट्रायंगल ABCचा विचार केला तर अँगल ACB प्लस अँगल ABC प्लस अँगल BAC इज इक्वल टू 180. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 असते. मग रिझन देता येईल सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ अ ट्रायंगल. सगळ्या अँगलच्या ट्रायंगलच्या सगळ्या अँगलची बेरीज किती असते? 180. देअरफॉर ACB आहे 45, ABC आहे 45 आणि BAC आहे माहीत नाही, इक्वल टू 180. देअरफॉर 90 डिग्री प्लस अँगल BAC इक्वल टू 180. हा 90 मायनस करा. अँगल BAC इज इक्वल टू 90. 180 मधून 90 गेले, उरले किती? 90. आणि BAC म्हणजे सेंट्रल अँगल आहे. देअरफॉर थीटा इज इक्वल टू 90 डिग्री. आणि देताना AC दिली आहे, AC म्हणजे रेडियस आहे, म्हणजेच R इक्वल टू 7√2 सेंटीमीटर. ह्या दोन व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या. याच्यावरून बाकी सगळं काढणं सोपं आहे. व्हिडिओ पॉज करा, ते कंप्लीट करा आणि मग आपण पुढचा भाग बघूया. बघा आता दोन व्हॅल्यू मिळाल्या, थीटा मिळाला आणि R मिळाला आहे. मग आपण आपल्या सोयीसाठी इकडे लिहून घेऊ ते. थीटा इज इक्वल टू 90 डिग्री अँड R इज इक्वल टू 7√2 सेंटीमीटर. ओके, अगोदर आपण काढणार आहे एरिया ऑफ सेक्टर A'BXC. एरिया ऑफ सेक्टर A'BXC इज इक्वल टू थीटा अपॉन 360 इंटू πr² इज इक्वल टू थीटा आहे 90, 360 इंटू पाय, पायची व्हॅल्यू 22/7 इंटू 7√2 इंटू 7√2. हा 7 कॅन्सल झाला, याने डिवाइड केलं तर इथे 4 येतो, इथे 11 शिल्लक राहतो. इज इक्वल टू शिल्लक काय काय बघा आता, 11 इंटू 7 77, √2 इंटू √2 √4 आणि 4चा स्क्वेअर रूट 2 आणि खाली सुद्धा आहे 2 कॅन्सल झाला, म्हणजे 77 सेंटीमीटर स्क्वेअर. देअरफॉर एरिया ऑफ सेक्टर A'BXC इक्वल टू 77 सेंटीमीटर. आता आपल्याला एरिया काढायचा आहे ट्रायंगलचा.
मग एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू 1/2 इंटू आर स्क्वेअर इंटू साइन थिटा इज इक्वल टू 1/2 इंटू आर म्हणजे 7√2 इंटू साइन 90 डिग्री आणि साइन 90 डिग्री म्हणजे काय 1. चार्टमध्ये बघा साइन 90 डिग्री इक्वल टू 1. मग आता इथे 7 इंटू 7 49 इंटू √2 इंटू √2 2 इंटू याची व्हॅल्यू 1 आणि डिवायडेड बाय 2 आणि 2 कॅन्सल झाला 49 सेंटीमीटर स्क्वेअर. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू 49 सेंटीमीटर स्क्वेअर. ओके, दोन व्हॅल्यू आपण काढल्या 77 आणि 49. ओके, आता दोन व्हॅल्यू आपल्याकडे आले आहे. सेक्टरचा एरिया आला आहे, ट्रायंगलचा एरिया आला आहे. त्याच्यावरून आपण एरिया ऑफ सेगमेंट काढू शकतो. लिहून झालं असेल किंवा पॉज करा. ओके, दोन व्हॅल्यू बघूया आपण आता इकडे. एरिया ऑफ सेगमेंट BXC इज इक्वल टू एरिया ऑफ सेक्टर A-BXC माइनस एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू 77 माइनस 49 इज इक्वल टू इथे येतोय 28 सेंटीमीटर स्क्वेअर. देअरफॉर एरिया ऑफ सेगमेंट BXC इज इक्वल टू 28 सेंटीमीटर स्क्वेअर. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, इथे आपण जे काही दिले व्हॅल्यू त्याच्यानुसार सेगमेंटचा एरिया काढला तर तो 28 सेंटीमीटर स्क्वेअर येतो. पण पुस्तकात जे आन्सर दिलं आहे ते आहे 3 पॉईंट समथिंग. ओके, ते केव्हा येईल जर हाफ या 45 येण्याऐवजी जर A45 घेतला तर त्याच्या आसपास व्हॅल्यू येऊ शकते 3.72 3.93 वगैरे काय जे यायचं ते. पण जर हेच कन्सिडर करायचं असेल तर व्हॅल्यू त्याचा एरिया 28 सेंटीमीटर स्क्वेअरच असणार आहे. ओके, ठीक. ओके, व्हिडिओ पॉज करा, कंप्लीट करा. पुढचं बघूया क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 बघा. सेकंड क्वेश्चन. PQR इथे O. तर हा जो सेगमेंट आहे त्याचा एरिया आपल्याला काढायचा आहे. काय काय दिले बघा. A इज सेंटर, नो, O इज द सेंटर, O इज द सेंटर. मेजर्ड आर्क PQR इज इक्वल टू 60 डिग्री. OP इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. फाइंड area of shaded region, area of the shaded region. त्याच्यामध्ये पायची व्हॅल्यू देऊन ठेवली आहे. पाय इक्वल टू 3.14 अँड √3 इज इक्वल टू 1.73. आता शेडेड रिजन जो आहे तो सेगमेंट आहे. शेडेड रिजन काय सेगमेंट. सेम आपण जे अगोदर एक्झाम्पल सॉल्व केले सेम मेथडने जाऊया. आता ही मेजर्ड आर्क जी आहे PQR ती 60 डिग्री आणि जेवढी आर्क असेल तेवढा सेंट्रल अँगल असतो. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे थीटा. थीटा इज इक्वल टू मेजर्ड आर्क
PQR इज इक्वल टू 60 डिग्री. नंतर OP साईड दिली आहे, OP म्हणजे रेडियस, OP इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. R इज इक्वल टू OP इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. या व्हॅल्यूवरून आपल्याला काय काढायचं आहे, सेगमेंटचा एरिया काढायचा आहे. मग आपण काय काढणार अगोदर, एरिया ऑफ सेक्टर. एरिया ऑफ सेक्टर O डॅश PQR इज इक्वल टू थीटा अपॉन 360 इंटू पाय R स्क्वेअर इज इक्वल टू 60 अपॉन 360 इंटू पायची व्हॅल्यू 3.14 इंटू R म्हणजे 10 इंटू 10. आता इथे जर डिवाइड केलं तर 6 6 36 होत आहेत, म्हणजे फक्त इथं 6 येणार आहे. ओके, आणि 10 इंटू 10 100, याला 100 ने मल्टिपल केलं तर डेसिमल पॉईंट निघून जातील, म्हणजे 314 भागिले 6. 314 भागिले 6 याला भाग देऊया. 6 पंचे 30, 14, 6 दुने 12, 2 20, 6 त्रिक 18. परत या पद्धतीने रिकरिंग येत जाईल. म्हणजेच आपल्याला राऊंड अप जर केलं आपण तर 52.33 सेंटीमीटर स्क्वेअर. एरिया ऑफ सेक्टर O डॅश PQR इज इक्वल टू 52.33. आता ट्रायंगलचा एरिया काढायचा आहे. एरिया ऑफ ट्रायंगल OPR इज इक्वल टू 1/2 इंटू R स्क्वेअर इंटू साइन थीटा इज इक्वल टू 1/2 इंटू रेडियस 10 इंटू 10 इंटू साइन 60 डिग्री. साइन 60 आणि साइन 60 म्हणजे काय, √3/2. साइन 60 म्हणजे काय, √3/2. पुढे आता इथे हे 10 इंटू 10 100 डिवायडेड इंटू साइन 60 म्हणजे √3/2 आणि याला डिवायडेड 2 तसाच. थोडा वेळ मुद्दाम याने 2 ने याला डिवाइड करू नका, पुढे त्याची गरज पडेल आपल्याला. काय सिम्प्लिफाय करता येते ते आपण पाहूया. ठीक आहे, इथपर्यंत कंप्लीट करा, पुढचं सांगतो. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल OPR इज इक्वल टू दिस. अजून थोडं सिम्प्लिफाय करावं लागेल. व्हिडिओ पॉज करा, ते कंप्लीट करा आणि मग आपण पुढे जाऊया. बघा, हे पुसून टाकतो मी थोडंसं, फक्त आपल्याला ज्याची गरज आहे ते ठेवतो मी. हा एरिया आपण काढलेला आहे, किती येतो, 52.33 सेंटीमीटर स्क्वेअर. ओके, आता याला आपण सिम्प्लिफाय करतोय. पुढे सिम्प्लिफाय केल्यानंतर याचं काय येतं बघा. देअरफॉर ही पुढची स्टेप आहे. एरिया ऑफ ट्रायंगल OPR इज इक्वल टू 100 इंटू √3 म्हणजे 1.73 आणि 2 इंटू 2 4. 2 इंटू 2 4. देअरफॉर एरिया ट्रायंगल OPR इज इक्वल टू 100 ने मल्टिपल केलं तर 173/4. देअरफॉर एरिया ट्रायंगल OPR इज इक्वल टू 4 चौक 16, 13, 4 त्रिक 12, 1 उरला 10, 4 दुने 8 आणि 20, 4 पंचे 20, 43.25. ओके, मग आता आपल्याला काढायचं आहे एरिया ऑफ सेगमेंट. मग एरिया ऑफ सेगमेंट PQR इज इक्वल टू एरिया ऑफ सेक्टर O डॅश PQR मायनस एरिया ऑफ ट्रायंगल OPR. या दोघांचं आपल्याला सबट्रॅक्शन करायचं आहे. इज इक्वल टू 52.33 मायनस 43.25 इज इक्वल टू. देअरफॉर एरिया ऑफ सेगमेंट PQR इज इक्वल टू, आता हे सबट्रॅक्शन करूया. 52.33 43.25, 13 मधून 5 गेले 8, परत 3 मधून 3 गेले 0, 12 मधून 3 गेले 9, 0 म्हणजे 9.08 सेंटीमीटर स्क्वेअर. ओके, आणि पूर्ण वाक्यात लिहूया. देअरफॉर एरिया ऑफ द शेडेड रिजन इज, देअरफॉर द एरिया ऑफ शेडेड region is 9.08 सेंटीमीटर स्क्वेअर.
एक लक्षात ठेवा, हे एक्झाम्पल सॉल्व करताना तुम्ही जे एकत्र फॉर्म्युला आहे तो पाय थिटा इंटू ब्रॅकेट आर स्क्वेअर इंटू ब्रॅकेट पाय थिटा अपॉन 360 मायनस साईन थिटा अपॉन 2 तोही वापरू शकता. पण बऱ्याच वेळेस मला असा अनुभव आला आहे की त्या ठिकाणी पुढे सिम्प्लिफिकेशन करणं अवघड जातं, त्यामुळे तुम्हाला पूर्ण मार्क मिळत नाही. म्हणून इथे काय होणार आहे, इथे तर आपलं चूक होणार नाही आहे किंवा इथे चूक होत नाही. एखाद्या स्टेपला चूक झाली तर जेवढे स्टेप्स बरोबर आहे तेवढे मार्क तरी कमीत कमी तुम्हाला मिळतात, हे लक्षात ठेवा. म्हणून ही पद्धत जरूर वापरा, त्यामुळे सॉल्व करणं तुम्हाला सोपं जाईल. उत्तर दोन्ही पद्धतीने सारखेच येतील. ओके, व्हिडिओ पॉज करा, ते कंप्लीट करा. आता बघा थर्ड क्वेश्चन बघूया. कुठेही उदाहरणं लिहिताना फक्त वहीत लिहायचं म्हणून किंवा होमवर्क कंप्लीट करायचं म्हणून स्क्रीनशॉट काढून लिहू नका. व्हिडिओ कंप्लीट बघा, स्टेप बाय स्टेप बघा. बऱ्याच वेळेस मी मध्ये काही ट्रिक्स सांगितलेले असतात किंवा काही शॉर्टकट्स सांगितलेले असतात किंवा काही अशा गोष्टी असतात की ज्याच्यामुळे तुमचे मार्क कमी होणार नाही. म्हणून कंप्लीट व्हिडिओ बघायचा. फक्त नुसतं वहीत पूर्ण करायचं, मला पाठवून द्यायचं या भावनेतून करू नका. एका दिवशी नाही झालं तर दुसऱ्या दिवशी कंप्लीट करा, काय हरकत नाही. एका दिवशी होऊ शकतं तसं काही, पण रोजच्या रोज जर सवय लागली तर काही अडचण नाही. ठीक आहे, व्हिडिओ स्किप नाही करायचा, पूर्ण बघायचा. म्हणजे तुम्हाला त्या बाकीच्या ज्या ट्रिक्स असतील ते तुमच्या डोक्यात राहतील. एकदा ट्रिक्स समजल्या की हजारो उदाहरणं सोडवता येतात. इन फिगर बघूया आपण. दिस इज अ सर्कल, हियर ए इज द सेंटर, P, Q and R. A is the center. A is the center. Angle PAR is equal to 30 degree. AP is equal to 7.5. याचं युनिट दिलेलं नाही आहे, आपण युनिट वापरायला नको. फाइंड द एरिया ऑफ द सेगमेंट. फाइंड द एरिया ऑफ द सेगमेंटचा एरिया आपल्याला फाइंड आउट करायचा. आता काय काय दिलं आहे ते समजून घ्या. सेम मेथड आहे, ट्रिक्समध्ये काही फरक पडत नाही. त्याच पद्धतीने जा, फक्त कॅल्क्युलेशन कसं करायचं एवढं फक्त लक्षात ठेवा. ओके, PAR दिला आहे म्हणजेच काय, थिटा दिला आहे. थिटा इज इक्वल टू अँगल PAR इज इक्वल टू 30 डिग्री. ओके, AP म्हणजेच रेडियस. AP इज इक्वल टू R इज इक्वल टू 7.5. त्याचं युनिट काही दिलेलं नाही आहे. ठीक आहे, नसेल दिलं तर नाही वापरायचं. ओके, इथे पायची व्हॅल्यू देऊन ठेवली आहे 3.14. पाय इज इक्वल टू 3.14. ओके, मग आता अगोदर नेहमीप्रमाणे काय, सेक्टरचा एरिया ऑफ सेक्टर A' PQR इज इक्वल टू थिटा अपॉन 360 इंटू पाय R स्क्वेअर इज इक्वल टू 30 अपॉन 360 इंटू 3.14 इंटू. आता एक गोष्ट लक्षात घ्या, इथे 7.5 आणि 7.5 आहे. ओके, इथे थोडंसं जर आपण सिम्प्लिफाय केलं, याला आपण असं पण लिहू शकतो ना, 15/2. 7.5 म्हणजे 15/2 पण लिहू शकतो. मग इथे ते घेऊया आपण, 15/2 इंटू 15/2. काय काय सिम्प्लिफिकेशन होते बघूया. इथे 0 कॅन्सल, 3 1 जा 3, 3 12 36. ओके, परत 3 ने इकडे जाईल, 3 4 जा 12, 3 5 जा 15. आणखी 2 ने कुठे काही चान्स आहे का बघूया. इथे 2 ने जाऊ शकतो, 2 1 जा 2, 1.57. आता कुठेही असं काही वाटत नाही, काही कॅन्सल होईल. 1.57 इंटू 5 इंटू 15 दॅट इज 75 डिवायडेड बाय 4 इंटू 2 दॅट इज 8. 4 इंटू 2 इज इक्वल टू 8. करूया मल्टिप्लिकेशन. 157 गुणिले 75, 5 7 35, 3 5 5 25 आणि 3 28, 2 5 1 5 2 7 0.
साती साती 49, 4 7 5 35 39, 7 1 7 3 10, 5 17 17 11, 11775 अपॉन 8 आणि 2 डेसिमल आहेत म्हणून 117.75. 8 ने डिवाइड करून टाकू, काय होतं बघा. 8 1 8, 3 उरले 37, 8 चोक 32, 5 उरले 57, 8 ही 7, इथे डेसिमल पॉईंट येईल आता. इथे 5 उरलेत ना, 8 1 8 म्हणजे 3 37, 8 चोक 32, 5 उरले 57 झाले. 8 ही 7 56, 1 उरला 15, 8 1 8, परत 7 उरले म्हणजे 70, 8 8 64, त्याच्यापेक्षा लहान आहे. म्हणजे परत त्याला राऊंड जर केलं तर काय येईल, 14.72 सेंटीमीटर तर नाही म्हणता येणार, पण स्क्वेअर युनिट म्हणावं लागेल, स्क्वेअर युनिट, कारण युनिट काही दिलेलं नाही आहे. देअरफॉर एरिया ऑफ सेक्टर A-PQR इज इक्वल टू 14.72. सेक्टरचा एरिया मिळाला आपल्याला 14.72. ओके, मग आता हे पुसून टाका. असं आहे, शक्यतो असं गुणाकार करायचा नाही, मला ऑप्शन नसतं म्हणून मी करतोय. तुम्ही पेपरला ही सवय लावू नका, ही चुकीची सवय असते, बऱ्याच मुलांना तीच सवय लागते. ओके, मग आपण आपलं एक कंप्लीट केलं आहे. पुढे आपल्याला याची गरज आहे, फक्त तुम्ही व्हिडिओ पॉज करा ते कंप्लीट करण्यासाठी. वर फक्त मी लिहून ठेवतो इथे 14.72 स्क्वेअर युनिट. आता एरिया ऑफ ट्रायंगल आपल्याला काढायचा आहे. एरिया ऑफ ट्रायंगल PAR is equal to 1/2 into r square into sin theta is equal to 1/2 into रेडियस आहे आपल्याकडे 15/2 into 15/2 into sin 30 डिग्री. जो अँगल आहे आपल्याकडे तो 30चा आहे आणि sin 30 म्हणजे 1/2 इज इक्वल टू 1/2 इंटू इथे मल्टिप्लिकेशन करून टाकू 225/4 इंटू 1/2. sin 30 म्हणजे 1/2 आणि इथे बेचोक 8 8 दुने 16 225/16 इज इक्वल टू देअरफॉर एरिया ट्रायंगल PAR इज इक्वल टू दिस. 225ला 16 ने भाग देऊया. 16 1 16 उरले 6 65 16 चोक 64 उरला 1 0. आता 16 ने काही भाग जाणार नाही म्हणजे 0, मग 100 झाला. 16 85 16 96 96 परत उरले 4 0 16 दुने 32. आता हा जो आला आहे 14.062 याला राऊंड अप करताना हा 2 5 पेक्षा लहान आहे, सोडून द्या. म्हणजे काय उत्तर आलं. देअरफॉर एरिया ट्रायंगल PAR इज इक्वल टू 14.06 स्क्वेअर युनिट. या पद्धतीने 2 व्हॅल्यू मिळाल्या. 2 वरून आपल्याला जे हवं आहे एरिया ऑफ सेगमेंट तो सहज काढता येईल. ओके, व्हिडिओ पॉज करा, ते कंप्लीट करा आणि मग आपण पुढे घेऊया. ओके, मग आता एरिया ऑफ सेगमेंट एरिया ऑफ सेगमेंट PQR इज इक्वल टू एरिया ऑफ सेक्टर A-PQR मायनस एरिया ऑफ ट्रायंगल PAR. या दोघांचं आपल्याला काय करावं लागणार आहे, सबट्रॅक्शन करावं लागणार आहे. 14.72 मायनस 14.08 इज इक्वल टू 06 14.06. सबट्रॅक्शन बघूया. 14.72
14.06. 12मधून 6 गेले 6, 7मधून 1 गेला 6, इथे 0 0 म्हणजे उत्तर आलं 0.66. हे डबल झिरो जरी असले तर इकडच्या झिरोना काही किंमत नाही आहे, म्हणजे 0.66 स्क्वेअर युनिट. Therefore, area of segment PQR is equal to 0.66 square unit. तर मागे पुस्तकात 0.656 दिला आहे, म्हणजेच तो तिसरा जो आहे डिजिट 6 त्याचा 1 कन्सिडर करून शेवटी तो राऊंड अप करून 0.66च होणार आहे. ओके, म्हणजे थोड्याफार त्या किमती कमी जास्त होतात, त्याच्याने काही फरक पडत नाही. ओके, व्हिडिओ पॉज करा, ते कंप्लीट करा, मग बघूया क्वेश्चन नंबर 4. Question number 4. O, Q, P आणि R. त्या ठिकाणी सेगमेंट इथे आहे, हा दिलं काय काय बघा. O इज द सेंटर, O इज द सेंटर. PQ इज अ कॉर्ड, PQ is chord. Angle POQ is equal to 90 degree. Area of shaded region, area of shaded region is 114 centimeter square. Find the radius of the circle. Find the radius of the circle. सर्कलची रेडियस आपल्याला फाइंड आउट करायची आहे आणि पायची व्हॅल्यू देऊन ठेवली आहे, पाय इक्वल टू 3.14. मग असं एक्झाम्पल जेव्हा असेल, काय काय दिलं आहे ते एकदा बघूया. बघा, ओ सेंटर आहे, PQ कॉर्ड आहे आणि POQ हा अँगल 90 डिग्रीचा आहे, म्हणजे तो सेंट्रल अँगल आहे. POQ काय आहे? सेंट्रल अँगल म्हणजे थीटा. थीटा इज इक्वल टू अँगल POQ इज इक्वल टू 90 डिग्री. ओके, नंतर एरिया ऑफ शेडेड रिजन दिला आहे. एरिया ऑफ शेडेड रिजन म्हणजेच एरिया ऑफ सेगमेंट आहे. एरिया ऑफ सेगमेंट दॅट इज PRQ इज इक्वल टू 114 सेंटीमीटर स्क्वेअर. आता आपल्याला जर रेडियस काढायची असेल तर आपल्याला तो जो एकत्रित फॉर्म्युला आहे तोच वापरावा लागेल. दोन सेपरेट वापरून आता चालणार नाही. मग कोणता फॉर्म्युला बघा. एरिया ऑफ सेगमेंट PRQ, देअरफॉर एरिया ऑफ सेगमेंट PRQ इज इक्वल टू R स्क्वेअर इंटू ब्रॅकेट पाय थीटा अपॉन 360, पाय थीटा अपॉन 360 मायनस साइन थीटा अपॉन 2. हा फॉर्म्युला आपल्याला वापरावा लागेल. एरिया ऑफ सेगमेंट किती आहे? 114 इज इक्वल टू रेडियस माहीत नाही आहे, पाय थीटा, पायची व्हॅल्यू आपल्याला देऊन ठेवली आहे 3.14 इंटू थीटा माहीत आहे 90 डिवायडेड बाय 360 मायनस साइन थीटा म्हणजे 90 डिग्री डिवायडेड बाय 2. आता ह्या 19 याला डिवाइड केलं तर किती उरेल? 4. देअरफॉर 114 इक्वल टू R स्क्वेअर इंटू ब्रॅकेट 3.14 इथे डिवायडेड बाय 4 मायनस साइन 90 म्हणजे 1 अपॉन 2. आता इथे डिनॉमिनेटर 4 आहे, इथे 2 आहे, इथे 2 ने मल्टिपल करू यावरती म्हणजे डिनॉमिनेटर सारखं होईल. म्हणजे काय? 114 R स्क्वेअर इंटू ब्रॅकेट
3.14 अपॉन 4 मायनस 2 अपॉन 4. डिनॉमिनेटर सारखं झालं, न्युमरेटरची सबट्रॅक्शन. देअरफॉर 114 आर स्क्वेअर इंटू ब्रॅकेट 3.14 मायनस 2 अपॉन 4. इथपर्यंत कंप्लीट करा. स्टेप बाय स्टेप लक्षात ठेवा आपण काय काय करतोय. फक्त एक्झाम्पल लिहायच्या भानगडीत पडू नका. त्याच्या ट्रिक्स असतील, कुठे कुठे काय कॅल्क्युलेशन केलं आहे हे एकदा डोक्यात ठेवा. म्हणजे एक्झाम्पल परीक्षेला सोडवणं खूप सोपं जाईल. ओके, व्हिडिओ पॉज करा. बघा आता. देअरफॉर 114 इज इक्वल टू आर स्क्वेअर इंटू ब्रॅकेट. आता ब्रॅकेट मी यांचं सबट्रॅक्शन केलं तर काय शिल्लक राहिलं? 1.14 अपॉन 4. 1.14 अपॉन 4. ओके, आता आपल्याला आर काढायचं आहे. म्हणजे हे इकडे मल्टिपल होईल आणि हा डिवाइड होईल. म्हणजे काय? 114 इंटू 4 डिवाइडेड बाय 1.14. 1.14 इज इक्वल टू आर स्क्वेअर. ओके, मग आता याचे 2 डेसिमल काढायचे असतील तर 100 ने मल्टिपल करावं लागेल. वरती पण तेवढंच. 114 इंटू 4 इंटू 100 डिवाइडेड बाय 114 इज इक्वल टू आर स्क्वेअर. दोन्ही कॅन्सल झाले. उरलं काय? फक्त 400. 400 इक्वल टू आर स्क्वेअर. टेक स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स. टेक स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स. दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट जर घेतलं तर उत्तर येतं आहे आर इक्वल टू 20 सेंटीमीटर. कारण 400 हा 20चा स्क्वेअर आहे, म्हणजे तो आला 20 सेंटीमीटर. द रेडियस ऑफ द सर्कल इज देअरफॉर द रेडियस ऑफ द सर्कल इज 20 सेंटीमीटर. सर्कलची रेडियस 20 सेंटीमीटर असणार आहे. ओके, व्हिडिओ पॉज करा, ते कंप्लीट करा. बघूया क्वेश्चन नंबर 5. ओके, बघा क्वेश्चन नंबर 5. number, a chord PQ of a circle with radius 15 centimeter subtends an angle of 60 degree with the center of the circle find the area of the minor as well as the major segment. आणि व्हॅल्यू दिली आहे पाय इक्वल टू 3.14 and √3 is equal to
1.73. पाय इक्वल टू 3.14 अँड रूट 3 इक्वल टू 1.73. काय काय दिलंय ते बघा. सर्कल काढूया आपण. दिस इज अ सर्कल. Chord PQ of a circle with radius 15 cm subtend an angle of 60 degree. मग आपण समजा ही chord PQ काढली. सेंटर त्याचा दिलेला नाही, आपण आपल्या सोयीसाठी R घेऊया. R इज द सेंटर. रेडियस जर कनेक्ट केल्या तर रेडियस आहेत 15 सेंटीमीटर. ही 15, ही 15. अँगल ऑफ 60 डिग्री सबस्टेंड करतोय, म्हणजे इथला अँगल जो आहे सेंट्रलचा 60 डिग्री आहे. फाइंड द एरिया ऑफ द मायनर आर्क. इथे आपण समजा T घेतला तर PTQ ही मायनर आर्क नाही आहे, मायनर सेगमेंटचा एरिया काढायचा आहे. म्हणजे हा इथला जो पार्ट असेल, इथला पार्ट हा मायनर सेक्टर असेल आणि उरलेला आणखी एक इथे आपण ए पॉईंट घेऊया. तर PAQ हा जो सेगमेंट आहे हा मेजर सेगमेंट असणार आहे. ओके, काय काय दिले ते एकदा लिहून घेऊ. रेडियस R इज इक्वल टू 15 सेंटीमीटर. थीटा इज इक्वल टू 60 डिग्री आणि एवढ्या याच्यावरून आपल्याला काढायचं आहे. मग मायनर सेक्टरचा एरिया अगोदर काढूया. काय एरिया ऑफ, सॉरी मी पुन्हा पुन्हा सेक्टर म्हणतोय, तर मायनर सेगमेंटचा पहिले मायनर सेक्टरचा काढावा लागेल, मग ट्रायंगलचा आणि मग इथे sin 60 रूट 3/2. ठीक आहे, काम करूया आपण. या एक्झाम्पल पुरतं आपण डायरेक्ट तो याचा फॉर्म्युला वापरूया. काय अडचण नाही, फारसं काही इतर कॉम्प्लिकेशन होईल असं मला वाटत नाही. तर डायरेक्ट तो फॉर्म्युला घेऊ आपण. कोणता? एरिया ऑफ सेगमेंट PTQ इज इक्वल टू R² इंटू पाय थीटा अपॉन 360 मायनस साइन थीटा अपॉन 2. ओके, करूया सिम्प्लिफिकेशन. काय होतं ते बघूया. इज इक्वल टू रेडियस आहे आपल्याकडे 15 इंटू 15. इकडे पायची व्हॅल्यू देऊन ठेवली आहे 3.14 इंटू थीटा आहे आपल्याकडे 60. येस, डिवायडेड बाय 360. इथे डेसिमल पॉईंट आहे. इंटू साइन आहे 60. आता हा डिवायडेड 2 आहे ना, त्याला आपण मल्टिपलच्या स्वरूपात दिलं तर मल्टिप्लाइड बाय 1/2 होईल. मल्टिप्लाइड बाय 1/2 होईल. आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून टाकतो. 2 2 5 इंटू ब्रॅकेट, याने जर याला डिवाइड केलं तर इथे 6 उरेल. ओके, मग आता इथे किंमत टाकायची राहिली. आपण साइन 60 टाकूया. इथे साइन 60 डिग्री. ओके, मग इथे काय शिल्लक राहिलं 3.14 अपॉन 6. इथे मल्टिपल नव्हे तर मायनस रूट 3 अपॉन 2 इंटू इथला 1/2 तसाच. साइन 60ची किंमत किती आहे? रूट 3 अपॉन 2. काय सिम्प्लिफिकेशन होईल? 2 2 5 इंटू ब्रॅकेट 314 अपॉन 6 मायनस रूट 3 म्हणजेच 1.73 अपॉन 4. या पद्धतीने हे सिम्प्लिफिकेशन आहे. ओके, मग आता इथे आणखी आपल्याला थोडं काय करता येईल ते बघूया आपण. आता जो डिनॉमिनेटर आहे त्याचा जर LCM घेतला तर अशी लहानात लहान संख्या बघा की ज्याला 6ने पण डिवाइड करता आलं पाहिजे आणि 4ने पण आलं पाहिजे. म्हणजे असा 12 आहे. मग इथे 6चं जर मला 12 करायचं असेल तर वर 2ने मल्टिपल करावं लागेल, इथे 3ने मल्टिपल करावं लागेल. म्हणजे काय होईल? एवढं कंप्लीट करा, पुढचं घेऊया आपण. हे जर कंप्लीट केलं तर काय होईल पुढे? एरिया ऑफ सेगमेंट PTQ इज इक्वल टू 2 2 5. आता स्क्वेअर ब्रॅकेट टाकतो मी, कारण याला मला 2ने मल्टिपल करायचं आहे. 2 इंटू 3.14 मायनस 3 इंटू 1.73 आणि डिवायडेड बाय 12. या पद्धतीने सिम्प्लिफिकेशन करायचं. बघा, इज इक्वल टू 2 2 5. आता या दोघांचं 2 इंटू दिस दॅट इज 6.28
मायनस 3 ने केलं तर 3 त्रिक 9, 7 त्रिक 21, 2, 3 1 3 आणि 2 5, 5.19 डिवायडेड बाय 12 इज इक्वल टू 225 इंटू यांचं सबस्ट्रॅक्शन करूया 6.28 मायनस 5.19, 18मधून 9 गेले 9, 2तून 2 गेले 0, 1 1.09 डिवायडेड बाय 12. आता 12ला 3 ने डिवाइड करता येईल, इथे पण 3 ने जाईल. 3 चौक 12, 3 साते 21, 3 5 15. परत आता काही जाणार नाही आहे, त्याने याला मल्टिपल करून टाकू. 75 इंटू 1.09 डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू 75 ने मल्टिपल करा. 1.09 इंटू 75, 5 9 45, 0 तो 4 5, 0 9 7 63 आणि 7 1 7, 5 7 1 8 आणि डेसिमल पॉईंट 2, 81.75 भागिले 4, 81.75 भागिले 4 देऊया सोपं करू. 4 दुने 8, एकला जात नाही म्हणजे 0, 0 17, 4 चौक 16, 1 15, 4 त्रिक 12, 3 उरले 30, 4 7 28 म्हणजे ॲप्रॉक्सिमेट जर काढलं तर 20.44 सेंटीमीटर स्क्वेअर. दिस इज द एरिया ऑफ द मायनर सेगमेंट. देअरफॉर एरिया ऑफ सेगमेंट PTQ हे आले 20.44. कदाचित तुम्ही दुसऱ्या एखाद्या मेथडने जर काढलं, म्हणजे आपण जे याचं काढत होतो अगोदर काय सेक्टरचा एरिया काढा, ट्रायंगलचा एरिया काढा, तर थोडाफार याच्यामध्ये फरक पडू शकतो किंवा तुम्हाला ते सोपंही वाटू शकतं. हे त्या पद्धतीने सॉल्व करायला हरकत नाही. पण एक एक्झाम्पल तसं असावं म्हणून मी सॉल्व केलं आहे. आता इथे एक्झाम्पल संपलेलं नाही आहे, आता फक्त मायनर सेगमेंट मिळाला आहे, अजून आपला मेजर सेगमेंटचा एरिया काढणं बाकी आहे. ओके, मग हे कुठेतरी लिहून ठेवूया. इकडे एरिया ऑफ सेगमेंट PTQ इज इक्वल टू 20.44 सेंटीमीटर स्क्वेअर. आता सर्कलचा एरिया काढा आणि मग दोघांची सबट्रॅक्शन करा. एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. पायची व्हॅल्यू 3.14 इंटू रेडियस आहे 15 इंटू 15 इज इक्वल टू 3.14 इंटू 225 इज इक्वल टू. मग आता 314ला 225 ने मल्टिपल करा. 5 चौक 20, 2 5 1 5 2 7, 5 त्रिक 15, 0 2 चौक 8, 2 1 2 6, परत डबल 0, 2 चौक 8, 2 1 2, 2 त्रिक 6, 0 15, 15 आणि 1 16, 3 9 1 10 आणि 7. जे उत्तर येतं आहे 706 पॉईंट डेसिमल 2 आहेत 50 सेंटीमीटर स्क्वेअर. देअरफॉर एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू 706.50 सेंटीमीटर स्क्वेअर किंवा 0.5 सेंटीमीटर स्क्वेअर. आता आपल्याला काढायचं आहे हा जो मेजर सेगमेंट आहे तो काढायचा आहे. एरिया ऑफ सेगमेंट PAQ इज इक्वल टू एरिया ऑफ सर्कल माइनस एरिया ऑफ सेगमेंट PTQ इज इक्वल टू 706.50 मायनस ही व्हॅल्यू 20.44 आणि याचं जर सबट्रॅक्शन केलं 706.50 20.44, 10तून 4 गेले 6, 5तून 5 गेले 0, 6मधून 0, 70मधून 2 गेले 68 इज इक्वल टू 686.06 सेंटीमीटर
square. Therefore area of segment PAQ is equal to 686.06 सेंटीमीटर स्क्वेअर. त्यालाच आपण काय म्हणणार आहे, एरिया ऑफ मेजर सेगमेंट. मग शेवटचं वाक्य आपल्याला लिहावं लागेल. देअरफॉर एरिया ऑफ मायनर अँड मेजर सेगमेंट्स आर, पहिल्याचं काय आहे 20.44 अँड 686.06. इथे सेंटीमीटर युनिट राहून गेलं, सेंटीमीटर स्क्वेअर अँड 686.06 सेंटीमीटर स्क्वेअर रिस्पेक्टिवली. ओके, अशा पद्धतीनं आपण प्रॅक्टिस सेट 7.4 कंप्लीट केला आहे. पुढे आहे प्रॉब्लेम सेट 7. कदाचित मला वाटतं प्रॉब्लेम सेट 7मध्ये 12 एक्झाम्पल आहे. 3 पार्ट कदाचित करावे लागतील. बघूया किती होत आहे. 2मध्ये संपलं तर चांगलीच गोष्ट आहे, किंवा 3मध्ये संपवूया. परफेक्ट कळणं हे माझ्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजेच हे आपलं सिलेबस संपेल. आणि थोडक्यात पुढच्या 3 लेक्चरमध्ये मॅथ 2चा कंप्लीट सिलेबस आपला संपतो आहे. ओके, व्हिडिओ पॉज करा, ते कंप्लीट करा. तर अशा पद्धतीने आपण स्टेप बाय स्टेप मेन्सुरेशन कंप्लीट करतो आहे. आता फक्त राहिलं आहे प्रॉब्लेम सेट 7. तोही महत्त्वाचा आहे, म्हणजे पूर्ण सिलेबस आपला कंप्लीट होईल. तुम्हाला माझं टीचिंग आवडलं असेल आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा. त्याचबरोबर ज्यांनी या अगोदर सबस्क्राईब केलं आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू.